ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक कायनेमॅटिक पेअर. कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय सर? जसं आपण कायनेमॅटिक लिंक पाहिली. कायनेमॅटिक लिंक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? कायनेमॅटिक लिंक म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू पार्ट्स. कॉम्बिनेशन ऑफ टू पार्ट्स म्हणजे दोन पार्ट्स जर एकत्र जॉईन झाले तर त्याला काय म्हणतो आपण? कायनेमॅटिक लिंक म्हणतो. कायनेमॅटिक लिंक म्हणजे त्या दोन पार्टमध्ये काय असलं पाहिजे? मोशन ट्रान्समिट होत झालं पाहिजे. त्याला काय म्हणू आपण? कायनेमॅटिक लिंक म्हणू. सेम कंडिशन कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय? पेअर म्हणजे काय की कॉम्बिनेशन ऑफ टू लिंक. कॉम्बिनेशन ऑफ टू लिंक्स, दोन लिंक्सचं जर कॉम्बिनेशन असेल, मी काय बोलतो नीट लक्ष द्या, लिंक बोलतोय. दोन लिंकचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याला काय म्हणू आपण? कायनेमॅटिक पेअर म्हणू फक्त. आणि कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय? कायनेमॅटिक पेअर म्हणजे कायनेमॅटिक लिंक, कॉम्बिनेशन ऑफ कायनेमॅटिक लिंक. कायनेमॅटिक लिंक म्हणजे त्या दोन लिंकमध्ये काय ट्रान्समिट होतं आहे? मोशन ट्रान्सफर होते. अशा दोन लिंकची जोडी म्हणजेच काय? कायनेमॅटिक पेअर. कॉम्बिनेशन ऑफ टू कायनेमॅटिक लिंक इज कॉल्ड एज कायनेमॅटिक पेअर. देअर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. त्याच्यामध्ये काय होतं आहे? रिलेटिव्ह मोशन क्रिएट होते. मग सर रिलेटिव्ह मोशन म्हणजेच कोणते मोशन ट्रान्सफर होत आहेत? तर ते मोशन्स म्हणजे रिलेटिव्ह मोशन्स इज कम्प्लिटली, इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. कम्प्लिटली, इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. मग त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय हा टॉपिक पाहावा लागेल. मग कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे कंप्लीट कन्स्ट्रेंट मोशन. कंप्लीट कन्स्ट्रेंट मोशन. सर आम्हाला पेअर म्हणजे काय समजलं? पेअर म्हणजे काय की कॉम्बिनेशन ऑफ टू कायनेमॅटिक लिंक्स. पण कॉम्बिनेशन ऑफ टू कायनेमॅटिक लिंक्स, दोन लिंक्सचं जर कॉम्बिनेशन होत असेल तर तिथे मोशन तर क्रिएट होतं आहे, मोशन तर ट्रान्सफर होतं आहे. मग ते मोशन कोणतं ट्रान्सफर होतं आहे? ते म्हणजे कन्स्ट्रेंट मोशन. मग कन्स्ट्रेंट मोशनमध्ये कम्प्लिटली हा फर्स्ट आपण पाहणार आहोत कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. मग कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय? व्हेन टू कायनेमॅटिक लिंक कनेक्टेड अँड रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. सेम कंडिशन म्हणजेच कायनेमॅटिक पेअर. पण कोणतं मोशन इज कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन? कशामुळे? कॅन टेक ओनली वन डेफिनाइट डायरेक्शन. एकाच डायरेक्शननी जर मोशन ट्रान्सफर होत असेल तर त्याला काय म्हणू आपण? कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. काय? डेफिनेट डायरेक्शन. त्या मोशनला एक डायरेक्शन दिली, त्या डायरेक्शनमध्ये ते काय होते? मोशन ट्रान्समिट होते. अशा मोशनला काय म्हणू आपण? कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. मग सर तरी अजून काय झेपलं नाही किंवा समजलं नाही? अजून एक्झाम्पल्स आहेत, समजून सांगा. तर फॉर एक्झाम्पल रेक्टँग्युलर बार स्लाइडिंग इन रेक्टँग्युलर स्लॉट. एक रेक्टँग्युलर बार आहे, तो स्लाइडिंग करतोय कशामध्ये? रेक्टँग्युलर स्लॉटमध्ये. इज कॉल्ड ॲज कंप्लीट कन्स्ट्रेंट मोशन. कंप्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. येते लक्षात तुमच्या? पेअर्स विसरू नका. पेअर्स म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू कायनेमॅटिक लिंक्स अँड मोशन क्रिएट होते. कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये तीन मोशनचे टाईप सांगितले आहेत: कम्प्लिटली, इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली. फर्स्ट वन इज कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये व्हेन टू कायनेमॅटिक्स लिंक कनेक्टेड, रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम. फक्त ते मोशन कसं होतं आहे? ओनली वन डायरेक्शनमध्ये. जर एका डायरेक्शनमध्ये जर मोशन होत असेल तर त्या मोशनला काय म्हणू आपण? कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन त्याला म्हणू आपण
एकाच डायरेक्शनमध्ये मोशन, स्लायडिंग आणि स्लॉट. रेक्टँग्युलर बारचं जर स्लायडिंग होत असेल एखाद्या रेक्टँग्युलर स्लॉटमध्ये तर ते कोणतं मोशन झालं? कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन झालं. ठीक आहे, मग हे लिहून घ्या तुम्ही अगोदर, नंतर आपण इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन पाहूयात. कायनेमॅटिक लिंक आणि कायनेमॅटिक पेयर्स, आणि त्यानंतर येतं तुमचं मेकॅनिझम्स, जे आपण म्हणा टाईप्स ऑफ मेकॅनिझम्स. मेकॅनिझम्स म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ सेट्स ऑफ पेयर्स. कॉम्बिनेशन ऑफ पेयर्स, वेगवेगळे पेयर्स जर कॉम्बिनेशन झालं त्यांचं तर त्याचं काय होतं? एक सेट तयार होतो, ते म्हणजेच मेकॅनिझम. आणि मेकॅनिझम म्हणजे काय? असे नंबर्स ऑफ मेकॅनिझम्स जर एकत्र आले तर त्याची मशीन्स तयार होते. त्या सगळ्यांचं आपल्याला स्टेप बाय काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट आपण पाहिलं कायनेमॅटिक लिंक, सेकंड पाहिलं कायनेमॅटिक पेयर. पण कायनेमॅटिक पेयरमध्ये मोशन क्रिएट होतं आहे, त्यामुळे मग आपण मोशनकडे हा टॉपिक घेतला, कन्स्ट्रेंट मोशन. कन्स्ट्रेंट मोशन माहीत पाहिजे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रेंट मोशनमध्ये कम्प्लिटली, इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन आहे. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजेच एका डायरेक्शनमध्ये ट्रान्समिट होणारं मोशन म्हणजे कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. डेफिनेट डायरेक्शन, एकाच डायरेक्शनमध्ये काय होतं? ते मोशन ट्रान्समिट होतं, त्याला म्हणून आपण कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. ठीक आहे, लिहून झाला असेल. ठीक आहे, सेकंड टाईप इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे काय? व्हेन टू लिंक्स आर कनेक्टेड and relative motion between them can take place in more than one direction. Incompletely constrained motion मध्ये हे महत्त्वाचं आहे, वन डायरेक्शन. पण वन डायरेक्शन म्हणजे काय? मोर दॅन वन डायरेक्शन. मोर दॅन वन डायरेक्शन. ठीक आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये ओनली वन डायरेक्शन. कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये काय होत होतं? ओनली वन डायरेक्शन ट्रान्सफर. पण इथे काय होतं आहे? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम, रिलेटिव्ह मोशन होतं आहे. पण कोणतं रिलेटिव्ह मोशन होतं आहे? मोर दॅन वन डायरेक्शन. एकापेक्षा जास्त डायरेक्शनमधून जर मोशन ट्रान्सफर होत असेल तर त्याला म्हणतो आपण इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. मोर दॅन वन डायरेक्शन, हाच एवढा फक्त फरक आहे. कम्प्लिटलीमध्ये वन डायरेक्शन, इनकम्प्लिटलीमध्ये मोर दॅन वन डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल सर, सर्क्युलर बार मूविंग इन द राउंड होल बिकॉज द बार्स कॅन रोटेट और रेसिप्रोकेट. दोन डायरेक्शननी काय होतं आहे? मोशन ट्रान्सफर होतं आहे. जर दोन डायरेक्शननी मोशन ट्रान्सफर होत असेल तर त्याला म्हणतो आपण इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. समझलं नक्की? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन का मतलब होता है मोर देन वन डायरेक्शन. मोर देन वन डायरेक्शन इज नोन एज कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. हा सर्क्युलर एक फिक्स्ड हे होल आहे, सर्क्युलर बार एक इलेमेंट, त्याच्यामध्ये जो शाफ्ट आहे, राऊंड शाफ्ट आहे, तो काय करतोय? रोटेट करतोय. रोटेट केल्यानंतर पण तो काय करतो? रेसिप्रोकेट करतोय. ठीक आहे, रोटेट प्लस रेसिप्रोकेट म्हणजेच इथे मोर दॅन वन डायरेक्शन झाल्यामुळे हा काय झाला? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन झाला. तुम्हाला जर कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन आणि इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमधला फरक समजला असेल तरच तुम्ही सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन समजू शकता. ह्या दोन कन्स्ट्रेंट मोशनच्या डिफेंड आहे सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये पण इट इज मूव इन ओनली वन डायरेक्शन. पण ओनली वन डायरेक्शन कधी? दोन डायरेक्शनचं एका डायरेक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो होतो सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. दोन डायरेक्शनचा एका डायरेक्शनमध्ये जर आपण मोशन ट्रान्सफर करू तर त्याला काय म्हणू आपण? सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. म्हणजेच काय सर? इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन टू ट्रान्सफर किंवा कन्वर्ट टू कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन.
जर इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन म्हणजे काय, दोन डायरेक्शन किंवा दोनपेक्षा मोर दॅन वन डायरेक्शन, दोन डायरेक्शनचा मोशन होत असेल, दोन डायरेक्शनमध्ये जर मोशन होत असेल तर तो काय झाला, इनकम्प्लिटली कन्स्टंट मोशन. कम्प्लिटली कन्स्टंट मोशन म्हणजे काय, वन डायरेक्शन म्हणजेच कम्प्लिटली कन्स्टंट मोशन. मग दोन डायरेक्शनमधला मोशन जर मी एका डायरेक्शनमध्ये कन्वर्ट केला तर तोच असतो तुमचा सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. नीट पहा, इकडे लक्ष द्या. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन म्हणजे हा इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनचा अर्थ काय, मोर दॅन वन डायरेक्शन इज कॉल्ड एज इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. समझ में आ रहा है आपको. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन इज converted into completely constrained motion. Completely constrained motion. इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनचं जर मी कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये कन्वर्ट केलं तर तो मोशन होतो सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन, इज नोन ॲज सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. इनकम्प्लिटली म्हणजेच दोन डायरेक्शनने मोशन जात आहे, त्याचं जर एका डायरेक्शनमध्ये केलं म्हणजेच त्याची डायरेक्शन, मोशनची डायरेक्शन काय लागली, इट इज मूव इन ओनली वन डायरेक्शन. इट इज मूव ओनली वन डायरेक्शन म्हणजे एका डायरेक्शनमध्ये कन्वर्ट केलं आहे. नीट लक्ष द्या, एक डायरेक्शन असणं वेगळं आणि एका डायरेक्शनमध्ये कन्वर्ट करणं वेगळं. त्या अगोदर दोन डायरेक्शन होत्या, त्या दोन डायरेक्शन मोशनला मी काय केलं, एका मोशनमध्ये कन्वर्ट केलं. अशा मोशनला काय म्हणतो आपण, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन म्हणतो. त्यामुळे हे जे ह्याच्याकडे लक्ष नका देऊ, हे म्हणजेच काय, इट इज मूव इन ओनली वन डायरेक्शन. हे तर ओनली वन डायरेक्शन म्हणजेच काय झालं, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन झालं. पण हे कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन कधी झालं, मी कन्व्हर्ट केलं इनकम्प्लीट कन्स्ट्रेंट मोशनला कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये, तोच म्हणजे सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन असतो. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल फूट स्टेप बेरिंग. फूट स्टेप बेरिंगमध्ये काय असतं, बेरिंग पण मूव्ह होणार होते. म्हणजे काय, हा जो बार आहे, शाफ्ट आहे, हा शाफ्ट रोटेट पण होईल आणि सेम हा जो बार आहे, हा बार काय होतोय, रोटेट पण होतो आणि रेसिप्रोकेट पण होतोय. रोटेट प्लस रेसिप्रोकेट. पण रेसिप्रोकेट होत असणारा जो बार आहे, त्या रेसिप्रोकेटला मी इथं काय टाकली, बेरिंग फिट केली. इथे काय केली, बेरिंग फिट केली. म्हणजेच जो रेसिप्रोकेट होणार होता तो काय झाला, फिक्स झाला. बेरिंग काढल्यानंतर हा रोटेट प्लस रेसिप्रोकेट होणारच आहे. म्हणजेच दोन डायरेक्शनला मी काय केलं, एका डायरेक्शनमध्ये कन्वर्ट केलं. हा फक्त शाफ्ट काय होईल, रोटेट होईल, पण रेसिप्रोकेट होणार नाही. कशामुळे होणार नाही, ह्या फूट स्टेप बेरिंगमुळे. तो इथे काय केला, फिक्स केला नाही. त्यामुळे फक्त काय होईल, तो रोटेट होईल बेरिंगवरती. रेसिप्रोकेट होईल का, नाही. बेरिंग काढल्यानंतर रेसिप्रोकेट पण होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल हे कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. मग कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनमध्ये जर दोन डायरेक्शन असतील, त्या दोन डायरेक्शनचं कन्वर्जन फक्त रोटरी मोशनमध्ये होत असेल तर त्याला म्हणतो आपण इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन. हे झाले कन्स्ट्रेंट मोशन, टाईप्स ऑफ कन्स्ट्रेंट मोशन. येते लक्षात तुमच्या. हे कायनॅमॅटिक पेयर्समध्ये आलं होतं की मोशन कोणत्या टाईपचं असावं. म्हणजेच तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील की टाईप ऑफ कन्स्ट्रेंट मोशन, तर तीन टाईप्स लक्षात ठेवा, कम्प्लिटली, इनकम्प्लिटली आणि सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन. डायग्रॅमसहित तुम्हाला ड्रॉ करा, डायग्रॅमसहित समजून सांगितलं आहे. हे झाल्यानंतर आपण टाईप्स ऑफ कायनॅमॅटिक पेयर्स पाहूया. ठीक आहे, हे लिहून घ्या.